नमस्कार, मी प्रवीण वडमारे. आपण पाहतात ए टू झेड रिपोर्ट. ए टू झेडच्या कोविड अपडेटमध्ये आपलं स्वागत. पण सर्वप्रथम बातमी गणेश उत्सवाची, कारण आज महाराष्ट्रासह देशभरात गणेश उत्सवाला सुरुवात होत आहे. आणि या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील महाराष्ट्रातील जनतेला गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि या शुभेच्छांसह त्यांनी आवाहन केलेलं आहे की गणेश उत्सव हा साधेपणानं साजरा करावा, कारण कोरोनाच्या संकटाच्या सावलीखाली सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून राज्यभरात बाप्पांचे आगमन होत आहे. अनेक घरांमध्ये कालपासून बाप्पांचे आगमन झाले आहे, तर काही ठिकाणी आज पहाटेपासून बाप्पांचे आगमन होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देत त्याचबरोबर संकटामुळे यंदा गणेश उत्सव साधेपणानं साजरा करावा अशा पद्धतीचे आवाहन त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला केलेलं आहे. कोरोनामुळे जिथं संपूर्ण जग हादरून गेलं आहे, तिथं या विरुद्ध एक मोठा लढा उभा करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे. आणि या संधीचा फायदा घेत आपण एकत्रितरित्या ह्या कोरोनाला हरवण्यासाठी आपण हा गणेश उत्सव साधेपणानं साजरा करावा अशा पद्धतीचं आवाहन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर बीड जिल्ह्यामध्ये जे अहवाल प्राप्त झालेले होते, ते रात्री 9:15 वाजता अहवाल प्राप्त झाले होते. त्या अहवालानुसार 486 हे अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी 61 हे पॉझिटिव्ह आले, तर एक अनिर्णित, तर 424 हे निगेटिव्ह अहवाल आलेले आहेत. यापैकी 12 अंबेजोगाई, बीड तालुका 26, तर धारूर 5, गेवराई 7, केज 4, परळी 2, पाटोदा 2, वडवणी 1 आणि आष्टी 2 अशा पद्धतीनं हे 61 पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत. तर कालच्या दिवशी देखील अँटीजन चाचण्या ह्या 3 शहरांमध्ये सुरू होत्या, अंबेजोगाई, माजलगाव आणि परळी. या 3 शहरांमध्ये काल 2148 अँटीजन चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 172 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलेलं आहे. तर या ठिकाणी अंबेजोगाई या शहरात 963 अँटीजन चाचण्या घेण्यात आल्या. त्यापैकी त्या ठिकाणी 30 जणांना बाधा झाल्याचं स्पष्ट झालं. तर माजलगावमध्ये 366 जणांना ज्या अँटीजन चाचण्या घेण्यात आल्या, त्यापैकी 66 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं. तर परळी या ठिकाणी 819 जणांच्या अँटीजन चाचण्या घेण्यात आल्या, त्यापैकी 76 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे. अशा पद्धतीने कालच्या दिवसभरात एकूण अँटीजन चाचण्या घेण्यात आल्या, त्या 2148, त्यापैकी 172 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे जे आलेले 400च्या वरतीचे रात्रीचे अहवाल आणि ह्या अँटीजन चाचण्या जर आपण एकत्र केल्या, तर एकूण बीड जिल्ह्यात मागच्या 24 तासात प्राप्त झालेले अहवाल हे 2634, तर त्यापैकी पॉझिटिव्ह हे 233 आलेले असून अनिर्णित 1 आहे, तर निगेटिव्ह 2400 अशा पद्धतीचे हे अहवाल आहेत. म्हणजे मागच्या 24 तासात बीड जिल्ह्यात 233 जणांची कोरोनाची रुग्णांची वाढ झालेली आहे. बीड जिल्ह्याच्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये 233 जणांची भर झालेली आहे. आणि त्यामुळे बीड जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ही 2782 एवढी झालेली आहे. तर यापैकी आतापर्यंत बीड जिल्ह्यात कोरोनामुळे दुर्दैवी अंत हे 85 जणांचे झालेले आहेत. तर बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या देखील बीड जिल्ह्यातील समाधानकारक आहेत. आतापर्यंत 1827 जणांनी कोरोनावरती मात करून ते आपापल्या घरी गेलेले आहेत. तर मागच्या 24 तासात 108 जणांनी बीड जिल्ह्यात कोरोनावरती मात केलेली आहे. अशा पद्धतीनं बीड जिल्ह्यामध्ये देखील कोरोनाचा रिकव्हरी रेट हा चांगला आहे, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण चांगलं आहे. पण बीड जिल्ह्यात देखील अँटीजन चाचण्या होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. तर याच दरम्यान प्रशासनाने एक प्रेस नोट काढलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की हाय रिस्क आणि लो रिस्क मधले जे पेशंट्स आहेत, जे हाय रिस्क आणि लो रिस्क म्हणजे कोरोनाबाधित रुग्णांच्या आपण ज्या संपर्कात आलेलं, अतिसंपर्कात आलेले आणि काही प्रमाणात अप्रत्यक्षरित्या संपर्कात आलेल्या अशा नागरिकांनी स्वतःहून किंवा जे लोक तपासणी करण्याकरिता टाळाटाळ करत आहेत, अशा नागरिकांविरुद्ध कडक पाऊल उचललेलं आहे. आणि प्रशासनानं असं स्पष्टपणे सांगितलं आहे की जे नागरिक ह्या चाचण्या करण्यासाठी टाळाटाळ करतील किंवा प्रशासनात सहकार्य करणार नाहीत, अशा नागरिकांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात येतील अशा पद्धतीची सूचना त्यांनी याद्वारे देण्यात आलेली आहे. त्यामुळे आपण आपल्या
कुटुंबाच्या संरक्षणासाठी, आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी स्वतःहून पुढे यावं आणि आपली चाचणी करून घ्यावी. जर आपल्या संबंधित व्यक्तीला एखाद्याला जर कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं असेल आणि आपण त्याच्या संपर्कात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या आला असेल तर आपण स्वतःहून आपली चाचणी करून घेऊन प्रशासनास मदत करावी. परंतु जर आपण जर ही चाचणी करून घेण्यास टाळाटाळ केली तर प्रशासन आपल्या विरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा देखील दाखल करू शकतो. अशा पद्धतीची माहिती, अशा सूचना हे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिलेली आहे. तर नागरिकांनी याची दखल घेत मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासनात मदत करावी. तर बीड जिल्ह्यातील जे मूर्तिकार आहेत, कारण मागच्या आपण पाहिलं असेल की काही दिवसापूर्वी पोळा संपलेला आहे आणि आजपासून गणेश उत्सव सुरू होत आहे. या दरम्यान हे मूर्तिकार मोठ्या प्रमाणावरती बैल किंवा गणेश मूर्ती तयार करत असतात. परंतु गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबातील सर्व सदस्य किमान 3 महिने या कामात गुंतलेले असतात. म्हणजे मूर्ती बनवण्यासाठी किमान 3 महिने अगोदरपासून हे शिल्पकार किंवा मूर्ती बनवणारे हे त्यांच्या कुटुंबासहित कामामध्ये त्यांनी झोकून दिलेलं असतं. आणि या उत्सवावरती आता सर्व कुटुंबियांची आर्थिक बाजू भक्कम असते, कारण जे मूर्त्या तयार करतात त्याच्यावरती, ज्या विक्री मूर्ती होतात त्याच्यावरती ह्या कुटुंबाची आर्थिक बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न ते करत असतात. मात्र कोरोनाच्या काळामुळे या व्यवसाय हा निम्म्यावरती आलेला आहे, कारण मोठ्या प्रमाणात विक्री होत नाहीये. तर बीड शहरात आणि बीड जिल्ह्यातील 6 शहरांमध्ये ही जवळपास लॉकडाऊन असल्यामुळे या मूर्तिकारांना त्यांच्या मूर्त्या विकल्या आलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांना जवळपास किमान या व्यवसायातून किमान 5 ते 6 लाख रुपयाचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे या मूर्तिकारांना थोडासा दिलासा मिळावा म्हणून यांच्याकडून प्रशासनाकडून, शासनाकडून काही मदती होईल का, अशा पद्धतीची अपेक्षा आता या मूर्तिकारांकडून व्यक्त केली जात आहे. तर दरम्यान या कुटुंबावरती मोठं संकट ओढवण्याची शक्यता आहे. तर राज्यात देखील मागच्या 24 तासात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांची पुन्हा एकदा भर झालेली आहे, कारण मागच्या 24 तासात महाराष्ट्र राज्यात 14,161 नवीन कोरोनाबाधित रुग्ण हे सापडलेले आहेत. तर 339 जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी अंत झालेला आहे. तर 11,749 रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन घरी देखील गेलेले आहेत. म्हणजे 14,161 हे कोरोनाबाधित नव्यानं रुग्ण आढळलेले आहेत. तर 11,749 हे बरे होऊन आपापल्या घरी गेलेले आहेत. ही मागच्या 24 तासातील आकडेवारी आहे. तर राज्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 6,57,450 वरती पोहोचलेली आहे. तर महाराष्ट्रात एकूण मृत्यूचा आकडा म्हणजे कोरोनामुळे दुर्दैवी अंत झालेल्याचा एकूण आकडा हा 21,698 इतका झालेला आहे. तर राज्यभरात जे 11,749 मागच्या 24 तासात कोरोनावरती मात करून रुग्ण आपापल्या घरी गेलेले आहेत, त्यामुळे राज्यात एकूण कोरोनाबाधित बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या म्हणजे बरे झालेल्यांची संख्या आणि कोरोनावरती मात करून रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन घरी गेलेल्यांची संख्या ही 4,70,873 एवढी झालेली आहे. राज्यात कोरोनाचे बरे होण्याचं प्रमाण आता 71.62% एवढं झालेलं आहे. राज्याचा रिकव्हरी रेट हा अतिशय चांगला आहे, परंतु राज्यात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या रुग्णांची संख्या हा सर्वात मोठा चिंतेचा विषय होत चाललेला आहे. तर राज्यात कोरोनाचा मृत्यू दर हा 3.30% एवढा आहे, कारण राज्यात आतापर्यंत जो मृत्यू झालेला आहे त्या मृत्यू दराच्या आधारावरती महाराष्ट्रातील मृत्यू दर हा 3.30% एवढा झालेला आहे. तर राज्यात आतापर्यंत 34,92,666 जणांच्या प्रयोगशाळा नमुन्यांपैकी म्हणजे जे तपासणीकरिता जे प्रयोगशाळेत नमुने आले होते ते नमुने आहेत 34,92,966 एवढे नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरिता आले होते. यापैकी 6,57,450 नमुने हे आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेले आहेत. तर या 34,92,666 या नमुन्यांच्या तपासणीनुसार राज्यामध्ये जो कोरोनाबाधित रुग्णांचा दर जो आहे किंवा जे नमुने आहेत म्हणजे जे नमुने सापडले त्यापैकी ही संख्या ही 18.82% एवढी आहे. म्हणजे जे पॉझिटिव्ह सापडलेत किंवा जे आपण ज्या पद्धतीने तपासण्या केलेल्या आहेत त्या तपासण्यांची ही संख्या 18.82% एवढी आहे. आणि राज्यात सध्या 11,92,685 हे नागरिक हे होम क्वारंटाईन आहेत. तर 35,132 लोक हे संस्थात्मक क्वारंटाईन आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही वाढती संख्या
ही चिंतेचा विषय आहे आणि मृत्यूचा दर देखील हा चिंतेचा विषय आहे। महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे होऊन आपापल्या घरी जात आहेत, ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय समाधानकारक गोष्ट आहे। तर पवारांच्या म्हणजे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आहेत, यांच्या काही दिवसापूर्वी मुंबईतील सिल्वर ओक बंगल्यामध्ये 16 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं होतं। तर आता त्यांच्या बारामती येथील निवासस्थानातही कोरोनाचा शिरकाव झालेला आहे आणि यापूर्वीही त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी 16 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं होतं। तर बारामतीतील पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानातील 4 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली, त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। दरम्यान बारामतीत आतापर्यंत 473 जणांना 73 हे कोरोनाबाधित रुग्ण सापडलेले आहेत। तर बारामतीत टाटा ट्रस्ट उभारणार कोविड केअर रुग्णालय, ही माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे। यांच्या सूचनेनुसार टाटा ट्रस्टच्या मदतीने बारामतीत कोविड केअर रुग्णालय उभारण्यात येणार आहे। यात 75 बेड्ससाठी ऑक्सिजनची सुविधा, 25 बेड्ससाठी व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध होणार आहे। तसेच शहरातील सिल्वर जुबली रुग्णालयात 100 बेड्ससाठी ऑक्सिजन सुविधा व 15 व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध होणार आहे। त्यामुळे रुई येथील रुग्णालयासह 250 ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार आहेत, अशा पद्धतीची माहिती ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे आणि यामुळे बारामतीकरांना फार मोठा दिलासा मिळणार आहे। तर ई पास पूर्णपणे बंद करण्याच्या विचारात आता सध्या महाराष्ट्र सरकार आहे, कारण एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी ई पासची गरज नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे। मात्र खाजगी वाहनांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याकरिता अजूनही ई पास हा बंधनकारक आहे। या प्रकारावर लोक खूप नाराज झालेले आहेत, कारण 22 लोक एका एसटीतून प्रवास करत आहेत आणि तेही एकमेकांशी अनोळखी लोक आहेत। जर अनोळखी लोक हे 22 लोक एका एसटी मधून प्रवास करू शकतात विदाऊट ई पास, तर मग 4 ओळखीचे लोक एका प्रायव्हेट वाहनांमधून का प्रवास करू शकत नाहीत, अशा पद्धतीचा सवाल हा आता नागरिकांमधून विचारला जात आहे। आणि त्यामुळे जे ई पासचं जे आहे की ही ई पास आपण बंद करावे काय, अशा विचारामध्ये महाराष्ट्र सरकार आहेत आणि लोक नाराज असल्यामुळे एजंट मार्फत लगेचच ई पास देण्यात आल्याच्या तक्रारी देखील आता समोर येत आहेत। त्यामुळे याबाबत सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांशी चर्चा झाली आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अंतिम निर्णय घेणार आहेत, अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे। तर देशभरात कोरोनाचा हाहाकार सुरूच आहे, कारण गेल्या 3 दिवसापासून जवळपास देशामध्ये 65,000पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत। तर मागच्या 24 तासात कोरोनाची संख्या ही अधिक वाढलेली आहे, कारण मागच्या 24 तासात देशभरात 69,878 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले आहेत। तर 945 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे। आता देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी ही 29,75,702 एवढी झाली असून म्हणजे भारत हा आता 30 लाखाच्या उंबरठ्यावरती आहे, कारण 29,75,702 ही सध्या भारताची एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे। परंतु समाधानाची बाब अशी आहे की यातील केवळ 6,97,330 रुग्णांवरतीच उपचार सुरू आहेत, म्हणजे भारतात सध्या ऍक्टिव्ह जे रुग्ण आहेत ते 6,97,330 एवढे रुग्ण ऍक्टिव्ह आहेत, म्हणजे भारताच्या विविध रुग्णालयात सध्या एवढे रुग्ण हे उपचार घेत आहे। आणि समाधानाची गोष्ट म्हणजे 22,22,578 जणांनी कोरोनावरती मात केलेली आहे, ते ठणठणीत बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन ते आपापल्या घरी गेलेले आहेत। तर दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की भारतात आतापर्यंत कोरोनामुळे दुर्दैवी जे अंत झालेले आहेत त्याची एकूण संख्या ही 55,794 एवढी झालेली आहे। म्हणजे भारताचा रिकव्हरी रेट हा अतिशय चांगला जरी असला तर भारतामध्ये दररोज वाढत जाणाऱ्या रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाण या दोन्ही गोष्टी भारताच्या दृष्टीने हा चिंतेचा विषय होत चाललेला आहे, कारण भारतात देखील आता जवळपास 70,000च्या आसपास प्रतिदिन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आढळत असल्यानं सर्व भारतामध्ये आता चिंतेचं वातावरण आहे। तर मृत्यूचा आकडा देखील चिंतेचं वातावरण आहे, परंतु याचं कारणही तसं आहे, कारण भारतात आता जवळपास 9 लाख 10 लाख 8 लाख अशी प्रतिदिन कोरोना संशयितांच्या चाचण्या होत आहेत। भारतामध्ये मोठ्या प्रमाणात चाचण्या होत आहेत। प्रति 10 लाख लोकांच्या पाठीमागे 140 पेक्षा जास्त
कोरोनाच्या चाचण्या होत आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात चाचण्या होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आपल्याला घाबरून जाण्याचं गरज नाही आहे, परंतु चिंतित राहण्याची, काळजी घेण्याची, सुरक्षित राहण्याची मात्र आवश्यकता नक्कीच आहे. आणि या सणावाराच्या दिवसांमध्ये तर आपण अतिशय अलिप्तपणे आणि सर्व नियमांचं पालन करून अतिशय साधेपणानं हे उत्सव देखील आपण साजरे करायला पाहिजेत. तर दरम्यान पूर्ण जगामध्ये हा कोरोनाचा हाहाकार सुरू आहे आणि एकदाचा हा कोरोना केव्हा नाहीसा होईल, हा कोरोना संपेल की न संपेल, हा कधीच बरा होणार नाही, असं अनेक आपापली मतं या ठिकाणी व्यक्त होत आहेत. अशातच WHO कडून एक माहिती देण्यात आलेली आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार कोरोनाचा संसर्ग हा केव्हा थांबणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यावर WHO चे प्रमुख टेड्रोस यांनी साधारणपणे 2 वर्षात या व्हायरसचा प्रभाव संपुष्टात येईल असा अंदाज व्यक्त केलेला आहे. आपल्याकडील उपलब्ध साधन सामुग्री व तंत्रज्ञानाचा वापर करून आपण लवकरात लवकर लस शोधू शकतो असा आशावाद आहे. त्यामुळे 1918च्या फ्लूपेक्षाही कमी कालावधीत आपण कोरोनावरती मात करू शकतो अशा पद्धतीनं त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. सांगितलेलं आहे की आपल्याकडे तंत्रज्ञान हे मोठ्या प्रमाणात आहे आणि 1918च्या फ्लूपेक्षाही कमी कालावधीमध्ये आपण कोरोनावरती मात करू शकतो आणि साधारणतः 2 वर्षांमध्ये हा कोरोना संपूर्णपणे नष्ट होईल अशा पद्धतीचा अंदाज ह्या WHO तर्फे व्यक्त करण्यात आलेला आहे. तर अमेरिकेत प्लाझ्मा थेरपी वापरणं बंद केलेलं आहे, कारण कोरोनाचा अद्यापही अधिकृत लस बाजारात आलेली नाही. त्यामुळे रुग्णांवरती प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात आहे. मात्र या प्लाझ्मा थेरपीचा विचार न करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. रुग्ण बरे होण्यासाठी प्लाझ्मा थेरपी फारशी प्रभावी ठरत नसल्याचे समोर आले आहे. प्लाझ्मा थेरपीमुळे कोरोना रुग्ण बरे होण्यासाठी खूप फायदा होतो हे अद्याप मानवी चाचणीतून सिद्ध झालेले नाही. त्यामुळे अमेरिकेने हा निर्णय घेतलेला आहे की प्लाझ्मा थेरपीचा उपयोग ते यापुढे करणार नाहीत अशा पद्धतीचा निर्णय हा अमेरिकेने घेतलेला आहे. तर दरम्यान आजपासून महाराष्ट्रासह पूर्ण देशभरात गणेश उत्सव साजरा होत आहे. असतानाच गणेश उत्सवाच्या दिवशी दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. दिल्लीतील धौल कुआन रिंग रोड परिसरात एन्काउंटर सुरू होते. गुप्तचर यंत्रणेकडून या संदर्भात माहिती मिळाली होती. या संदर्भाच्या आधारे पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती आणि त्यांनी सर्च ऑपरेशन सुरू केले. कारवाई दिल्लीत सकाळीच एन्काउंटर सुरू झालं आणि या एन्काउंटर दरम्यान ISIचा एक दहशतवादी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणात IED स्फोटकांचा साठा जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हा दहशतवादी दिल्लीत कोणत्या उद्देशानं राहत होता याचा पोलीस आता तपास करत आहेत. दिल्ली पोलीस स्पेशल सेलचे DCP प्रमोद सिंग कुशवाहा यांनी सांगितले की धौल कुआन येथे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने केलेल्या चकमकीनंतर ISIच्या एका कार्यकर्त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीनं हा दहशतवादी अटक झालेला आहे. आणि यामुळे फार मोठा जो कट होता, कारण कदाचित हा गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कट केला जाऊ शकतो असा अंदाज होता आणि तो कट आता उधळून लावण्यात आलेला आहे. तर 16 सप्टेंबर नंतर कोरोनाची उलटी गिनती सुरू होणार अशा पद्धतीची माहिती आता माहिती देण्यात येत आहे. कारण कोरोना साथीचा परमोच्च बिंदू म्हणजे पीक, ज्याला आपण पीक म्हणतो, की अजूनही कोरोनाचा पीक आलेला नाही, परंतु देशभरात कोरोना साथीचा हा परमोच्च बिंदू म्हणजे पीक नजीक आल्याचे दिलासादायक सर्वेक्षण टाइम्स ऑफ इंडिया आउटब्रेक रिपोर्टमधून पुढे आले आहे. 2 सप्टेंबर रोजी भारतामध्ये 7.87 लाख कोरोना रुग्णांची नोंद होईल. तर 16 सप्टेंबर नंतर कोरोना संसर्गाचे प्रमाण उतरणीला लागेल असे अनुमान या अहवालामध्ये नोंदवण्यात आलेले आहे. नव्या ॲक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण हे 17 नोव्हेंबर नंतर खूपच कमी होईल असाही दिलासा यातून देण्यात आलेला आहे. एकंदरीत हा अहवाल टाइम्स ऑफ इंडियाच्या आउटब्रेक रिपोर्टमधून आलेला आहे आणि यांच्या मते 16 सप्टेंबर नंतर भारतामध्ये हा कोरोनाची उलटी गिनती सुरू होईल, म्हणजे त्याचा पीक कमी होईल. हळूहळू भारतामध्ये कोरोना हा आता उतरतीला लागेल आणि
हळूहळू तो कमी होऊन भारतामधून कोरोना नाहीसा होईल अशा पद्धतीचा या सर्वेमधून दिलासादायक गोष्ट समोर आलेली आहे. पण तोपर्यंत मात्र आपल्याला काळजी घेण्याची, सतर्क राहण्याची गरज आहे. नियमांचं पालन करण्याची गरज आहे. या कालावधीमध्ये जे काही सण वार उत्सव येतील ते देखील अतिशय साधेपणानं साजरे करण्याची गरज आहे. आणि देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा देत अशा पद्धतीचं आवाहन केलेलं आहे की गणेश उत्सव हे साधेपणानं साजरे करा आणि साजरे करत असताना मोठ्या प्रमाणात नियमांचं पालन करा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा आणि या कोरोनाला हरवण्यासाठी प्रशासनाला, देशाला आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन या कोरोनाला हरवू अशा पद्धतीचा विश्वास व्यक्त करत या पुढील बातमीपत्रात भेटूया. तोपर्यंत पाहत राहा A to Z रिपोर्ट, आपली बातमी आपला आवाज. धन्यवाद.